तर छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय लातूर शहर बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आलेली आहे। या सर्व मारहाणीची सखोल चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान अजित पवारांनी या कार्यकर्त्यांना आवरावं, अन्यथा छावा संघटना जशास तसं उत्तर देईल असा इशारा छावा संघटनेचे नानासाहेब जावळे पाटील यांनी दिलेला आहे। दरम्यान मारहाण झालेले विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर लातूरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेची जो काही आमच्यावर परिणाम गुन्हे दाखल करा। तुमचे कार्यकर्ते जर कायदा हातामध्ये घेत असतील, अजितदादांना सुद्धा माझं आव्हान आहे, या कार्यकर्त्यावरती या कार्यकर्त्यांना आवरा, अन्यथा छावा संघटना छावाच्या पद्धतीनेच पुढील काळामध्ये तुम्हाला नक्कीच उत्तर देईल। सर्वपक्षीय बंद आहे, शेतकऱ्यांनी बंद हा केलेला आहे। परवाच्या दिवशी लातूर जिल्हा बंद राहील, नंतर मराठवाडा बंद राहील आणि जे काही यामध्ये घडेल त्याला प्रशासन जबाबदार राहील। यामध्ये काय कटकारस्थान झालेलं आहे, ते जीव मारण्याच्या उद्देशाने आलेले होते, त्यांच्यासोबत काही स्थानिक गुंड सुद्धा होते, त्याचा तपास पोलीस प्रशासनाने करावा।